नमस्कार. राज्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. नियमित कर्जदारांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात किसान सभेच्या शिष्टमंडळाने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेतली. बैठकीत पीक विमा, देवस्थान, गायरान जमीन तसेच घरच्या तळजमिनीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी या चर्चेची माहिती दिली असून सरकारने मागण्यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले आहे. मात्र अंतिम निर्णय शासनाकडून जाहीर होणे बाकी आहे. चला तर पाहूया डॉक्टर अजित नवले यांनी बैठकीनंतर नेमकी काय माहिती दिली. किसान सभेच्या वतीनं जो प्रचंड मोर्चा आझाद मैदानवर पावसाळ्याच्या दिवसामध्ये काढण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर आज महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली, ज्याच्यामध्ये नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंत रिलीफ देण्याच्या बद्दलची मागणी ही आम्ही किसान सभेच्या वतीने मांडली. जी उपसमिती कर्जमाफी बद्दल तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा आम्ही नक्की घेऊन जाऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलू आणि नियमित कर्जदारांना सुद्धा जी आम्ही नियमित कर्ज भरलं म्हणजे पाप केलं का ही जी भावना आहे ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि 2 लाखापर्यंत त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांना रिलीफ देता येईल याबद्दल प्रयत्न करू, अशा प्रकारची मागणी दत्तात्रय भरणे साहेब यांनी मान्य केलेली आहे. त्याचबरोबर देवस्थानच्या जमीन, गायरान जमीन, घरांच्या तळजमीन याच्याबद्दल बावनकुळे साहेबांबरोबर चर्चा झाली. देवस्थान जमिनीच्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये किसान सभेचे 2 आणि त्याचबरोबर समाज संघटनेचे 2, गुरव समाज संघटनेचे 2 असे 4 निमंत्रित प्रतिनिधी घेण्याची मान्यता ही बावनकुळे साहेबांनी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांना बेकायदेशीररित्या हस्तांतरित करून हुसकून देण्यात आलेलं आहे अशा देवस्थानच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याबद्दल, गायरानाच्या जमिनीबद्दल सुद्धा आणि घराच्या तळजमिनीबद्दल सुद्धा खूप सकारात्मक निर्णय आजच्या ह्या आंदोलनामुळे झालेले आहेत. पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा प्रस्थापित करणं, पहिल्यासारखे लागू करणं आणि अतिवृष्टीग्रस्तांना पण न्याय देणं, पेसा कर्मचारी ज्यांना काढून टाकलेला आहे त्यांना पुन्हा कशा प्रकारे कामामध्ये घेता येईल याबद्दल सुद्धा खूप सकारात्मक चर्चा झाली. आजच्या ह्या किसान सभेचं आंदोलन प्रचंड प्रमाणामध्ये त्यामुळे यशस्वी झालेलं आहे. राज्य सरकारने ज्या मागण्या मान्य केल्यात त्याची अंमलबजावणी करावी, त्यांनी ती केली तर आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करू. मात्र त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही जागे आहोत, लढ्याचा मार्ग आमच्यासाठी नेहमी खुला आहे, अशा प्रकारचा संदेश आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे.